ठेवावा असं आवाहन केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समाज माध्यम मंचावर तेलाच्या दरांबाबत एक मोठं विधान केलं आहे. ट्रम्प म्हणाले की जेव्हा जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा त्याचा अमेरिकेला फायदा होतो, कारण अमेरिका हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. मात्र इराणला अण्वस्त्र मिळवण्यापासून रोखणं हा अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण यामुळे मध्य पूर्व आणि जगाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान अमेरिका इस्रायली हल्ल्यांनी इराणनं दिलेल्या प्रतिसादामुळे या प्रदेशात मोठं मानवतावादी संकट निर्माण झालं आहे, असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. अफगाणिस्तान, इराण, लेबनॉन आणि पाकिस्तानमध्ये जवळपास 40 लाखांहून जास्त लोक विस्थापित झाले आहेत. 1,700हून अधिक लोकांनी सीमा ओलांडली आहे. इराणमध्ये सुमारे 32 लाख लोकांनी तेहरान आणि प्रमुख शहरांमधून सुरक्षित भागात पलायन केलं आहे. त्याचवेळी संयुक्त राष्ट्रांनी सर्व पक्षांना नागरिकांचं संरक्षण करण्याचं आणि संवादाद्वारे तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षावरून आता आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये चिंता आणि निषेधाचे सूर उमटत आहेत. गुरुवारी ग्रीसमधील अथेन्स इथल्या अमेरिकी दूतावासासमोर हजारो निदर्शकांनी मोर्चा काढला. आंदोलकांनी हातात फलक घेऊन युद्ध थांबवा अशा घोषणा दिल्या. आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच.